नक्कीच तुम्हाला हा व्लॉग बघितल्यानंतर तुमच्या गावची आठवण येणार आहे. कारण खरंच या नेचर आणि मालवणामध्ये, सिंधुदुर्गामध्ये असू दे किंवा कोणत्याही कोकण साईडच्या गावांमध्ये असू दे, आपल्याला नेचर सौंदर्य खूप छान असं अनुभवायला भेटतं. तेच आपल्या या व्लॉगमध्ये आज तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर स्वागत आहे तुमचं माझ्या या मिनी व्लॉगमध्ये. तर फायनली आम्ही निघालो होतो आमच्या प्रवासासाठी. तर असा आमचा हा प्रवास स्टार्ट झाला होता. रात्री आम्ही ट्रेन बुक केली होती. कारण रात्रीचा प्रवास स्पेशली थोडासा बेटर होतो, कारण ॲज कम्पेअर टू दिवसभरात खूप आपल्याला हॅक्टिक जातं तो प्रवास करणं. त्यासाठी आम्ही मोस्ट प्रोबेबली रात्रीचाच प्रवास प्रेफर करतो. तर असं बघताय तुम्ही, हे किती सुंदर असं निसर्ग आहे. या निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही पावसाच्या वेळेला आम्ही निघालो होतो आमच्या गावी जाण्यासाठी. तर जसं तुम्हाला सांगितलं होतं की आमचं काहीतरी इम्पॉर्टंट काम असल्यामुळे आम्हाला गावी जावं लागणार होतं. असं आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनवरती पोहोचलो होतो आणि मग तिथून आम्हाला ऑटो करून आम्हाला आमच्या घरी पोचायचं होतं. तर हे बघा किती सुंदर असं स्टेशन आहे. हे रेल्वे स्टेशन आहे, पण कुठेच वाटत नाही की हे रेल्वे स्टेशन आहे. एअरपोर्टपेक्षा पण ते खूप भारी दिसत आहे. त्यामुळे खूप छान असं वाटत होतं. खूप वर्षांनी मी गावी आली होती. ऑलमोस्ट आय थिंक मी 5 वर्षानंतर गावी आली होती आणि खूप मजा येत होती. कारण सगळं नवीन नवीन वाटत होतं मला आणि डेव्हलपमेंट पण त्या साईडला भरपूर झाली होती. तर असा हा रात्रभराचा प्रवास आम्ही करून सकाळी पोचलो होतो आमच्या गावी सिंधुदुर्गमध्ये. तर तिथून आम्ही ही ऑटो केली होती आणि ऑटोमध्ये बसून आम्ही एक 15-20 मिनटामध्ये आमच्या घरी पोचणार होतो. तर तुम्हाला माझे पुढचे ब्लॉग बघायला आवडतील का गावचे? तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.